किशी म्हणतात की धनगर समाज लोक मंडळ मुंबई सर्वांनी माझे अध्यक्ष संजय खरा यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं महादार पारितोषिक संजय आपला मला समजलं. हा तिथे जरा दोन बरीचशी मंडळ सचिन सांगले आणि आमचे बरेचसे मंडळ आहेत. नाव घेतलं पंचायत येते 100 सुंदर म्हणजे का बस बरोबर शीट डाऊन बरोबर शीट डाऊन 5 मिनिट बघा. प्रफुल मला ती वनच्या सवरांची सांगते. पहिल्यापासून येऊ कसा जायचं शहरांना त्यांची बघा. आज बारी मुलाने सुधार केल्या तुम्हाला एक सांगता या आकाडी कोणत्या नंगरवाडी मी 2 टाइम केले मित्रांनो. बाळूमामांचं गाणं म्हणजे मी आणलंय. तुम्ही म्हणायच्या अगोदर तुमच्या मनात मी सांगलंय. तुम्ही बोलायच्या अगोदर मी सांगलंय. 251 रुपयांचं हे महाराज पारितोषिक अशी म्हणून आखाडे कोणत्या नंगरवाडीतली बरीचशी मंडळ आली. सत्तेसाठी लाचार झाले हल्लीचे नेते श्री दिलीप खेडेकर भोमडी गवळवाडी दापोडी घरांच्या माध्यमातून 200 रुपये. धन्यवाद. ऐका काय रे ते म्हणतात ऐका. आत्मापुराला जाईन बाळूमामा पाहिन तुझे भक्तीची मी वाहीन तुझ्या चरणाशी राहीन अशी ओवी धनगराची गाईन बाळूमामा भंडारा मी वाहीन. थँक्यू संतोष कोल्हापूर. थँक्यू तुम्ही दिला स्टँड तर तुमचा वाजवतो ब्रँड संतोष भाऊ कोल्हापूर. धन्यवाद तुम्हाला म्हणतो. काय म्हणतो अशी ओवी धनगराची गाईन बाळूमामा भंडारा मी वाहीन निकम आमचे या कांडावर उपस्थित आहे. गेल्या वेळच्या जी मागची अमावस्या गेली आमचा अगदी ठरलं होतं जवळजवळ पाऊस थोडासा वाढला आणि मलाही एका जाण्याची इच्छा आहे. त्या अमावस्याला फार मोठा तिथे उत्सव असतो असं मी ऐकलेलं आहे. मी गेलो नाही मी गेलो काय असो दादा मला बोलले एक दिवस नेहमीच त्यांचा स्टेटस असतो आणि त्याचं काय काय माहिती असेल किंवा त्यांची काय श्रद्धा असेल तर त्यांची त्यांना माहिती. मला वाटले बोल जाऊन या विषय कसा आणलाय तो बघा. बोलचा पण केले जरी शिळ पाक खाईन तव चरणाचा दास होईन. जरी शिळ पाक खाईन चरणाचा दास होईन. स्वर्ग सुखामध्ये तयाच्या जाईन. स्वर्ग सुखामध्ये तयाच्या जाईन. पण जन्मासेवक एकदा तरी आत्मापुरा जाईन मी जाईन. बाळूमामा डोळे भरून इच्छा आहे ना माझी सुद्धा आहे आणि मला जायचं नाही का भांडारा लावायचं नाही एकदा सुद्धा कपाळाला. आम्ही दुश्मन नाही तुमचा मित्रांनो. पण शाहीर तुम्ही कधी सांगा मी तुम्हाला असं म्हटलं तुम्ही गाण्यात ऑनलाईन पेट संकेत गोरे आहे ना आपलाच चोर आहे. ऐका संकेत दादा अनक्ष मध्ये आले 500 रुपये. ऐका समाजाच्या विरोधात नाही मित्रांनो जे विषय गायले
हा शक्तिपुराचा गाभा आहे, तो पुराणावर आहे आणि पुराणात किती बायणू माहिती पाहिजे तुम्ही म्हणता रे मग तिथे तुम्ही अरे तुलाच म्हणलं अरे गणपतीला आपण गणू द्या गणा बाप्पा आपण आरोग्यच करतो ना तसं मी बोलते मग त्याचा तुम्ही अववापर नाही करायचा. मी तुम्हाला असं वैयक्तिक कधी बोललो गाण्याशिवाय की तुम्ही धनगर आहात तुम्ही येणं आहात असं आहोत तसं असं बोललो नाही. ज्या काही गोष्टी असतील त्या गाण्यातून बोललोय तुम्ही मनाला लावून घेतलंय फक्त हा तुमचा त्याला मी माझा दोष नाही त्याला माझा दोष. मी कधी गाण्याशिवाय तुम्हाला वेगळं काय बोललोय काय विचारायचं कधी सांगायचं तुम्ही ह्याच्यावर बोला कुठं तिरस्कार त्याच्यामध्ये काय तुम्हाला वाटलं हा मी जे विषय घालू शकलो भेद आहे तुम्ही भेद आहे थोडस ते होतच नाही काय कसं नाही म्हणता येतं सगळीकडे होतं प्रत्येक सण करतो आणि म्हणून बघा जास्त घेत नाही सुंदर घड बोलादी गायला आगमनाचा घर आहे काय गुलामानी होईल मन उतरून जाईल ओझ आनंदून जाईल क्षण तुला पावता रोज सोन पावलं येईल घरी वनराज राजा धीराज. आता एक तर पाहिजे 2 महिने आहेत अजून एवढ्या लवकर घाई नका करू तुम्ही येईल तू हा म्हणून काय उत्तर नाही गवळा नका बघा शाहीर नेताजी नगर धनगर समाजाचा या ठिकाणी बुवानी जाहीर केला कार्यक्रम लेडीज जेंट्स कार्यक्रम आहे भाकळ बुवानी वैदेशिला बरोबर. परवाच्या कार्यक्रमात हे म्हणतात की आम्ही बायकांचा बाजार उठवला आता बक्षीस कशी काय निघतील त्यांची लेडीज जेंट्स कार्यक्रम आहे लेडीज जेंट्स कार्यक्रम आहे तुम्ही सांगता तुमच्यामुळे शक्ती तुल्या मी लांबोरे बुवाने या बायकांचा कार्यक्रम बंद करून टाकला 25 कार्यक्रम आहेत मला त्यांचं बक्षीस त्यांना लाजण्या वाटली जनाची नाही मानाची तरी वाटावी कालच बोलले ना काय बोलले बाजार उठवला ह्या बायकांचा लेडीज जेंट्स कार्यक्रमाची ऍडव्हर्टाईज तुम्ही आज करताय 200 रुपयासाठी किती म्हणजे शोकांती का केवढी येते बघा कालच्या कार्यक्रमात बोलले आहे का गवळण देतो तुम्हाला हा जास्त वेळ घेत नाही सगळं उसनी गाडी ज्याचं खातो ज्याचं घेतो माझंही कामाचं आहे नाही असं नाही जे आहे ते तो जी परवा तुम्हाला तो नवीनच सगळे दिले तुम्हाला ह्याच्याकडे राहिले त्याच्याशी काय त्याशी संबंध नाही तुम्हाला जे दिले ती नवीन दिले तुम्ही नारायण बुवांचं नाव कसं लावलं परवाच्या गाण्यासोबत सगळं तुम्ही पण उस्ती आणता हात पाय जोडून आणता त्यांच्याकडे आणताय ना हा विषय पण माझी मी ज्याचं घालतोय त्याचं नाव मी घेतोय तुम्हाला काय करायची गरज आहे तुम्ही त्याचं उत्तर द्या तिथे कमी पाडताय तुम्ही म्हणून मी उस्ती करताय तुम्ही ती उस्ती फेडा ना त्याचं उत्तर द्या ना तुम्ही त्या गाण्यांची उत्तर द्या तुम्ही उत्तर नाही तुमच्याकडे म्हणून तुम्ही हे बोलताय तुमच्याकडे बोलायला काय नाही ऐका आणि म्हणून गवळा काय रे ती चाल रे काल रात्रीला आणखीची काही 5 रात्री पुढे गेले हो तुला लगेच घेतो काही 5 रात्री भक्ती सुशांत शिंदे परत काय तुमचं काय घरचे सावंत 200 रुपयाचं पारितोषिक तुमच्याकडे घेऊन जा नंतर जमा करतो काय टेन्शन ला आला काय तुला गाणं गायचं असं काय दुपार जाऊ टेन्शन ला ऐका घ्या नाही काल रात्रीला हा या तुला न दिसला बापाचा बाप मलाही उत्तर देतात की मी राहिले बोला हातात घेऊन परात म्हणजे काय बोला ताट अहो 9 लाख गाई आहेत श्रीकृष्णाकडे मग तो आमच्या घरात का भीक मागायला येतो असं गवळणी नाही म्हणतात साधा विषय त्या परातीचा विषय एवढा कशाला वाढावा परात नको तुम्ही ताट घ्या एखादी ताटली घ्या टोप घ्या काय कराय विषय काय तू हातात घेऊन परात आमच्या घरात काय तू तुझ्या बापाच्या 9 लाख गाई आहेत आमच्याकडे भीक मागायची काय गरज नाही गवळणी म्हणतात साधा विषय त्याला उत्तर कसं देतात चुकीच नाही जाऊ द्या बोलत नाही तुमच्या घराचं उत्तर कसं आहे तुला न दिसला बापाचा बाप मनाशी लावून चाप असा शब्द नाही का किती मी लावला जीवन गरिबी काळा स्वप्न
भक्ती डाव तुझा फसलाय ग, तुमचा बाजार बसलाय ग. आता बघा मित्रांनो, बाजार गवळणी कुठं बसवायच्या? गोकुळात जास्त नव्हता, फार करून मथुरेच्या बाजारी लोक गवळणी जायच्या. कृष्ण तेव्हा गेला नव्हता, कंसाला मारायला गेला तेवढाच, तोपर्यंत हाय बाजार बघाय हा गेला नव्हता. गेला होता घरात आणलाच नाही. बाजार बघाय मथुरेत बाजार भरायचा, गोकुळात होता नाही असं नाही मी म्हणत, गोकुळात होता, पण ह्या सगळ्या गवळणीचा जो गोरच घेऊन जायच्या त्या मथुरेच्या बाजारला जायच्या. हा मामाला मारायला गेला तेव्हाच, मामा कोण आहे यांचं? मामा आलेच काय सामाला भाषाला, हो तुमचाच गेम करील तो, जसा कृष्णात गेलाय तसं. हा मग जेव्हा मारायला गेला कंसाला तेव्हाच गेला मथुरेमध्ये, आणि बाजार हे लोक मथुरेत भरायचा बाजार हा गवळणीचा. तरी पण मी विषय कसा घेतो आहे का म्हणून मग किंवा हे विश्लेषण द्यायला पाहिजे तुम्हाला, हे समजायला पाहिजे. तुम्ही काही म्हणता नाही, माझी चुका काढल्या ना कशा तुमच्या काढतोय मी, ऐका. तुझ्या आलं नाही ध्यान, तेव्हा गेलास होतास तू आडरान. तुझ्या आलं नाही ध्यान, तेव्हा तू गेलास होतास रान. फिरवली पाट आणि चुकवली वाट. आज पण कमी आहे माझ्याकडे, तरी पण उत्तर कसं आहे? फिरवली पाठ तुझी चुकवली वाट, भक्तिभाव मनी भासवला, हा भक्तिभाव मनी भासवला. अरे गड्या तुला पोरींनी फसवला, गड्या तुला पोरींनी फसवला, लेका बाजार वसवला, पोरींनी फसवला, अख्ख्या बाजार वसवला, पोरींनी फसवला, अख्ख्या बाजार वसवला, पोरींनी तुझ्या कृपेची छाया सदैव रावरी घराणे. काय हे काय ओके, हा ते गाणं घ्यायचं का म्हणतात? बरं फरमाईश घेत राहील तर लय होईल, मग येतो सर देतो. सचिन दादा पण आले, तेच गाणं आपण दिलं आणि गाड्या सोडल्या, सरांसाठी सुद्धा दिलं. काय आला बसून मुशकावर गाडीवाल्याचं सजलंय घर, आला बसून मुशकावर. 9:30 घेतले, 9:30 सकाळी. गाडीवाल्यांचं सजलंय घर, तुझ्या कुटुंबाची छाया सदैव राहू दे, शिंदे कुटुंबावर. 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 आला वर्षाने लंबोदर, गाडीवाल्याचं सजलंय घर.
विषारणी दोन्ही कन्या रत्न या घराला मनोभावे पूजती माझ्या गौरी हराला सुशांत सुयोग हे सुकुमार गाडीवाल्याचं सजलंय घर साक्ष देतोय मोरगिरी नाही 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 सत्य काय ते तुझ्या कृपेची छाया सबर संपत सगळं हा 18 तारीख सांगितलंय बघा हे किती आलं बघा मोजा बघता किंमत करतोय लक्ष्मीची म्हणून म्हणतो हा 18 सप्टेंबर भुवनची माता जगाट आहे हा म्हणजे जगाट म्हणजे भारी आहे तुम्ही हो काहीतरी समजा असं ऐका यशवंतदादा जाधव या ठिकाणी आलेले आहे 21 दिवसाचा गणपती असतो घेतो शेवटची पाच घेतो 5 मिनिटं बस झाली मला भरपूर आहे ऐका हा नाही रे हा दुसरी बोली ही बी इथे मस्त घेतो हा बघा हा वया नको वया नाही आहेत आपल्याला वयाना काही कमी नाही आपण वयामध्येच राहिला वयामधलाच गोवा आहे आपण काय म्हणतात ऐका शायराने हा गाणं गाणून घ्या त्यांनी मला काहीतरी बोललं मागाशी महेशला भांडवकर आला ना भांडतची भारी आपण भांडतची भारी भुवनची माझी बरोबर तर मला माझं काय बरोबर सांगतोय खरं स्पष्टीकरण मागतात साधनगर असा धनगर नाही म्हणत मी साधक नगर सांगतोय खरं साधनगर पगडीला बरोबर विषय काय झाला माहिती का आता महाराष्ट्र शासनाला जे आहे काय काय गावागावाचे कलर होतात ना पाषाण कलर ते आता शासनाने बंद करून टाकलं गुरुवाना बिरवाना ठोकून टाकला ठोकून टाकला तो विषय मी गायला सांगतोय खरं साधं नगर डोक्याला बांधून तो गुरव गावचा गुरु आहे ना तो आहे देवा ह्या बोला कुणाची हॅलो घरच्या देवाची का बाहेरच्या मगचे बारा भानगडी बारा आम्हाला पण येतो हा मग ह्या उजव्या पायाच्या डाव्या पायाखाली आमच्या खाली दाबून ठेव आणि गुरुवाला माझ्या सुखपती दे असा तो गाण्याने घालतो पाशाला कला लावतो डावा दे उजवा दे त्याच्यावर शासनाने बंदी आणलाय आणि तो विषय मी गायला डोक्याला बांधून पगडीला पुसतोय अजूनही दगडीला दगडीला काय पाषाणाला कळा लावतो असा माझा विषय आहे काय तुम्हाला गुतला आहे दगडीला पुसायचा नवीन आणला विषय दगडीला पुसायचा जंगलात राहायचा आणि हा गायचा गडी उघड्या वाचायचा पूर्वीची देवळं ही रानामध्ये असायची राहटामध्ये मंदिरं असायची आणि मग तेव्हा तो गावचा गुरु देवाचा गुरु बघा माझ्या लांबोरे बुवा कुणी काय वाईट केलाय त्याचा इडाकला सावदे देवा हा उजवा दे हा डावा दे बंद झालाय का शिस्तानं जे आहे मग मी असं बोलतो केलं मग जे आहे ना आणि त्या गोष्टी बंद केल्या म्हणून तसा विषय दिलाय आणि नवीन घेऊ का तो नको 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 काय ना माहिती काय ऐका आणि मी का सांगतो मी विषय दिले ऐका मी विषय मी बर्गेवाडीचा पुन्हा एकदा धन्यवाद देतो खास करून नाही एवढा विरोध असून सुद्धा मला म्हणजे समाजामध्ये का म्हणतात सचिनवर ठेवायची काय तेव्हा तो विरोधात बोलतो काय बोलतोय तो तरी ध्यानात घ्या ना मी काय बोलतोय काय शिव्या देतोय तुम्हाला का ओढ्या लागतोय मी काय बोलतोय तो तरी ध्यानात घ्या माहिती
मी काय शास्त्र सोडून कुठला विषय सोडून जातोय का डायरेक्ट बोलतोय का बुवा गाण्यामध्ये बोलतोय आणि त्याला पण अर्थ आहे ना काहीतरी हो कसे बोलतात ते तुम्ही मस्त शिट्या मारता टाळ्या मारता याची निस्ते आईस धन्यवादाच्या तुम्ही नाही बोलायचं सगळा विषय कच्चा होता का नाही 2 वर्ष झाली नाही या गोष्टीला मग तुम्ही काय गायचं तेच आणि मी बोलायचं नाही म्हणतो हे अपेक्षा कशी असतं आणि मी कसं ऐकत जातीवंत मराठा आहे मग मोड एक पण वाकणार नाही समाज माझा काही समाज नाही माझा समाज नाही मग हे होतं पण मग तो नको समाज आपण पण बारे चांगलं चांगलं प्रमाण आपण बारा करू अरे ही थोडी लोक मागतात लोक भेटत नाही लोक मागतात थोडी साकार माझ्या बरोबर आहेत माणसाने माझं उगाच आहे काय मी काहीतरी समाजात देतोय म्हणून आहेत ना मी असं काहीतरी येण्यासारखं पाकच झालो मला यायला टाकलाय नाही असा विषय आहे मग मी विषय कसा देतो मी काय म्हणून म्हणतो समाजाचा माझ्या हातात आहे तुम्ही काही म्हणा मला वाईट म्हणा चांगलं म्हणा साहेब तुम्हाला म्हणतो मी तुम्हाला काही बोलू नको उद्या तुम्हाला 2-4 शिव्या पण देईल खासदार देतात शिव्या तर आपण द्यायला काय खासदार लाईव्ह मध्ये शिव्या द्यायला लागलं काय बोललं संजय राऊत आणि काय ऐकतील ते संजय तर लय भारी येते तो संजय ह्याच्यात होता कुठं महाभारतातला त्याला दिसायचं सगळं आणि हे संजय लय भारी जातात एका समोर एक पशाच मारतोय काय एक म्हणतो बॉम्बच टाकी एक तर काय भारीच आहेत संजय आणि ह्याच्यात कोण संजय आहे काय नाही नशी ऐका संस्कार आपण मित्रांनो काय म्हणतो हे केलं आपण पोचवलं लोकांपर्यंत समाजाशी माझं देणे घेणं नाही हे संस्कार मी नुसता माझ्या पिढीला नाही तर माझ्या पुढच्या पिढीला 2 मिनिटात बाबू बाबू कमावणी उडा उडा गाणे घेऊया फक्त एकच गाणे घेतो काय म्हणायचं आहे का गोरी हे कलैया हे कोणाच आहे तुझे हरी हरी चुडिया सचिन एकच गाणे येतात त्याचं उत्तर द्या गावोगावात देवळा आहे गावोगावात देवळा आहे शंकर आहे शंकर श्रेष्ठ करतात हे आधी माया माझी शंकर श्रेष्ठ करतात हे गावोगावात देवळा आहे देवळात शंकराची पिंडी आहे शंकराचं मूर्ती आहे पण नंदीची जागा कुठे आहे देवळाच्या बाहेर पुन्हा कान तुटलाय पाय तुटलाय आता कशी अवस्था आहे तुम्हाला तर माहिती आहे तेव्हा शिवरायांच्या काळात कशी होती आता पण तीच अवस्था आहे पण शंकराला प्रश्न करते आधी माया की त्या नंदीला प्रश्न करते एवढा तू त्याचं वाहन एवढं मोठं एवढं वजन तू घेऊन या विश्वाच्या नायकाला घेऊन चालतोस तू आणि तुझी जागा मंदिराच्या बाहेर का असा विषय आहे बघा शायद त्याचा भागाला भाग नाही तुम्ही देत असता ऐका गोरी हे कलैया पहना दो तुझे हरी हरी चुड़िया अरे गोरी हे कलैया पहना दो तुझे हरी हरी चुड़िया अपना बनाने मुझे बालमा थोडे छोट खरं सांग तुझ्या मायला पाय माया म्हणते खरं सांग तुझ्या मायला मी तुझी माया आहे पार्वती म्हणते नंदीला मी तुझी माय खरं सांग तुझ्या मायला तुला कोणी काढलाय वायला खरं सांग तुझ्या मायला तुला कोणी काढलाय वायला हो नको मान हसवू नंदी बाईला खरं सांग तुझ्या मायला तुला कोणी काढलाय वायला पुढे झालं
नाना ही लाजविले नरदुर्गा शारायकडा माझा दुधाचा सडा हिरकणी जमीन तरती करा माझा दुधाचा सडा हिरकणी जमीन तरती करा चल हे बक्षीस फरमाईश म्हणून वेळ नाही मित्रांनो मी पुण्यातला माझ्या वर्गेवाडीच्या सगळं समस्त माझ्या या शिलेदारांना विनम्र अभिनंदन करतो तुम्ही माझी निवड केली मला ही सेवेची संधी दिली माझी सेवा या समाजाने पूर्ण अगदी शांत चित्ताने ऐकली एकही प्रांतिक नाही शिट्टी नाही अगेन्स्ट कमेंट नाही मला वाटलं होतं त्याच समाजाचे शाहीर आहेत आणि म्हणून निश्चितपणे मला विरोध होईल किंवा तसं काहीच नाही झालं मित्रांनो पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे आभार मानतो या वर्गेवाडी मंडळाचे आभार मानतो आणि माझी दुसरी संपवतो गोवाचा मी सरकार पाडणार काळजी करायची नाही धन्यवाद धन्यवाद